उद्धव ठाकरेंसोबत काढलेल्या सत्याचा मोर्चा राज ठाकरेंना महागात पडला। पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हा दाखल। मध्यरात्री घोळीच्या मुद्द्यावरून मुंबईत राजकीय रणसंग्राम पाहायला मिळाले। निवडणूक आयोगाविरोधात राज ठाकरे यांची मनसेने महाविकास आघाडी सत्याचा मोर्चा काढला। यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह दिग्गज नेते उपस्थित होते। राज ठाकरे यांच्या मनसेने या मोर्चाचे नियोजन केले होते। सत्याचा मोर्चा राज ठाकरेंना महागात पडला आहे। पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। आयोजकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। मनसे आणि महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजनाविरोधात ॲक्शन घेण्यात आली आहे। परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे। आमच्या मोर्चावर गुन्हा, मग भाजपच्या मूक मोर्चावर का नाही, असा सवाल विरोधकांनी केला आहे। मनसे आणि महाविकास आघाडीने काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन आणि बेकायदेशीरपणे सभा आयोजित केल्याबद्दल कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकांनीही चांगलेच आक्रमक झाले आहेत। आमच्या मोर्चावर गुन्हा, मग भाजपच्या मूक मोर्चावर गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला, तर भाजपने देखील संदीप देशपांडेवर पलटवार केला आहे। आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकांनी सरकार निशाणा साधला आहे। मोर्चा काढण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, मात्र सरकारकडून पक्षपातीपणा सुरू असल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी हल्लाबोल केला आहे। तर पोलिसांकडून परवानगी नव्हती तरी मोर्चा का काढला, असा सवाल आनंद पारंजपेंनी केला। लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा अधिकार, गुन्ह्याला घाबरत नाही। पोलिसांकडून मोर्चाला परवानगीच नव्हती तरीही त्यांनी मोर्चा काढला। सत्याचा मोर्चा आयोजकांवर कारवाईचा बडगा काढला। सरकारकडून लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुनील प्रभू यांनी केला। कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही पुन्हा मोर्चा काढू, असा थेट इशारा सुनील प्रभू यांनी दिला। यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।